2 वेळा फेरमतमोजणी, प्रचंड गोंधळ. अशा परिस्थितीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व वाद निकाली काढत फेरमतमोजणी करत काँग्रेसचे डॉक्टर शोभा बच्छाव यांचा 3831 मतांनी विजय झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. राज्यातील सर्वात उशिराने रात्री 12 वाजता लागलेला धुळ्यातील हा निकाल होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवार बच्छाव यांना विजयी प्रमाणपत्र देखील प्रदान केले. शेवटच्या क्षणापर्यंत अनेकांची धाकधूक वाढलेल्या या निवडणुकीत अखेर काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी विजय संपादन केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला आहे. धुळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला खासदार होण्याचा मान डॉक्टर शोभा बच्छाव यांना मिळाला आहे. त्यांनी 2 वेळेच्या खासदार असणाऱ्या भाजपचा डॉक्टर सुभाष भामरे यांचा पराभव करत विजय संपादन केला आहे. मतमोजणीत डॉक्टर शोभा बच्छाव यांना 5,83,866 तर भाजपच्या डॉक्टर सुभाष भामरे यांना 5,80,035 मते मिळाली आहे. धुळे लोकसभेच्या निवडणुकीत एकूण 18 उमेदवार आपलं नशीब आजमावत होते. त्यात महाविकास आघाडीच्या शोभा बच्छाव व महायुतीचे डॉक्टर सुभाष भामरे यांच्यात थेट लढत झाली. झालेल्या लढतीत शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत अखेर काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी विजय संपादन करत गेल्या अनेक वर्षांपासूनचा भाजपाकडे गेलेला काँग्रेसचा बालेकिल्ला खेचून आणण्यात यश मिळवले आहे. ही निवडणूक आहे ती अतिशय चुरशीची अशी निवडणूक झालेली आहे आणि मला असं वाटतं की जनशक्ती विरोधामध्ये जनशक्तीचा हा विषय आहे. लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी, महिलांनी, त्याचप्रमाणे युवकांनी, सर्व महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या सन्मान्य शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्याचप्रमाणे इंदिरा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील, त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील, त्याचप्रमाणे समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, त्याचप्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, RPIचे सर्व घटक पक्ष या सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकत्रितपणे काम केल्यामुळे हा सगळ्यांचा विजय आहे. प्रत्येक मतदाराने अतिशय मनापासून या ठिकाणी ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेऊन मतदान केलेलं आहे आणि ही चुरशीची निवडणूक झालेली आहे. परंतु निश्चितपणे सर्व मतदार बांधवांचे, सर्व महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांचे सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि या निवडणुकीमध्ये मला जो काही विजय मिळालेला आहे, मी धुळे लोकसभा मतदारसंघाची प्रामाणिकपणे मी या ठिकाणी सेवा करणार आहे. मागासवर्गीय बांधव असतील, अल्पसंख्याक बांधव असतील, मुस्लिम समाजाचे बांधव असतील, दलित समाजाचे बांधव असतील, सगळ्यांनी या ठिकाणी मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि मला मतदान केलेलं आहे. OBC बांधव असतील, त्याचप्रमाणे सर्व मराठा समाज असेल, सर्व समाजाच्या बांधवांनी आणि शेतकरी बांधवांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचं जे काही काम आहे निश्चितपणे मी प्रामाणिकपणे करणार आहे. धुळे लोकसभेचा विकास हाच माझा एकमेव ध्यास राहणार. दिवस देशामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुकीचा रणधुमाळी जी माजली होती त्याचा आज 4 जून रोजी निकाल लागला. ज्या भाजपाने गेले 10 वर्ष सत्ता भोगली, परंतु आणि आत्ताचा 400 पारचा नारा देत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती, परंतु मी देशातील जनतेचे आणि खास करून धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेची सर्वांची मी मनापासून आभार मानेल. देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी, डिझेल पेट्रोलचे वाढलेले दर, गॅस सिलेंडरचे वाढलेले दर, अग्निवीर योजना आणि अशा पद्धतीने असंख्य अशा लोकांना फसवे काहीतरी वादे करून त्यांनी फसवलेल्या योजना याच्याने तरुणांनी, गोरगरीब जनतेने, दलितांनी, या सगळ्यांनी, आदिवासी बांधवांनी, सर्वसामान्य लोकांनी, छोटे मोठे उद्योगपतींनी आणि माझ्या माता भगिनींनी भरघोस मतदान करून इंडिया आघाडीला मतदान केलं. शोभाताई बच्छाव यांचा धुळे लोकसभा मतदारसंघातनं अल्पशा मतांनी का होईना परंतु विजय झालेला आहे. त्यातसुद्धा थोड्याफार प्रमाणात हेराफेरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु महाविकास आघाडीच्या सर्व अलर्ट नेत्यांनी तो हाणून पाडला आणि ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होती आणि त्याच्या जनशक्तीचा विजय झालेला आहे. निश्चितच या पुढील काळात हा विजय देशामध्ये तर बदल घडवेलच घडवेल, परंतु येणाऱ्या काळात महाराष्ट्रातसुद्धा चांगला बदल घडवेल. ज्या महाराष्ट्रात भाजपाने कुटील कारस्थान करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, उद्धव साहेबांचा शिवसेना पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला,
अशा सगळ्यांना फुटीरवाद्यांना, सगळ्यांना गद्दारांना जनतेने आपली आपली जागा दाखवलेली आहे. निश्चितच सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. आणि आदरणीय पवारसाहेब यांनी वयाच्या 84व्या वर्षी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पूर्ण रणरणत्या उन्हामध्ये 50-55 सभा घेतल्या. सर्व उमेदवारांसाठी एक दिवसाची रात्रीचा दिवस केला आणि साहेबांनी 7 उमेदवार निवडून आणले. आदरणीय पवार साहेबांचं मानावे तितके म्हणजे त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. अशा नेत्याच्या हाताखाली आम्ही काम करतो, आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. पुनश्च एकदा धुळ्या लोकसभा मतदारसंघातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघातील तमाम मायबाप जनतेचे आणि मतदारांचे मी मनापासून आभार मानतो. आणि शोभाताई बच्चा यांचा दणदणीत विजय केल्याबद्दल पुनश्च एकदा त्यांचे आभार मानून आपल्या पत्रकार मित्रांनी चांगली साथ दिली, तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. प्रतिनिधी सुनील निकमसह रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.